आज मी मरता मरता वाचले. मला तर भीतीच वाटत होती. अचानक मला शॉक लागला आहे आणि अजूनही माझे हात असे थरथर कापत आहेत. म्हणजे अचानक म्हणजे याच्या आधी मला असा शॉक कधीच लागलेला नव्हता. वरून तब्येत बरी नाही आहे. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आजसुद्धा मी तुमच्यासाठी म्हणजे न्यू ब्लॉग घेऊन आलेली आहे, जो की खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे. काल पण टाकलेला आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी शेअर केलेल्या आहे. काही माझा आवाज थोडा कमी येईल कारण मी जोरात बोलू शकत नाही आहे. तर आज माझ्यासोबत असं काही घडलेलं आहे की मी सुद्धा थोडी शॉकमध्ये आहे आणि मला सुद्धा असं हातपाय माझे घाबरत आहेत. तर मला जास्त दिवस झालेले नाही आहे, डिस्चार्ज झाला तर 2-3 दिवस झालेले आहे. आणि मी आज हे बॅकग्राऊंड असं दिसत आहे की मी थोडी टेरेसवर म्हणजे पायऱ्यांवरती बसलेली आहे. वर थोडी धूप म्हणजे ऊन आहे ना, म्हणून मी वर काही गेले नाही. लगभग मी कमीत कमी 4 महिन्यानंतर टेरेसवर आलेली आहे. तर टेरेसवर आले तर थोडी ऊन होती. आज माहिती नाही कशी काय ऊन निघाली. बँगलोरमध्ये जास्तीत जास्त ऊन तर मला दिसतच नाही आले तेव्हापासून. आजकाल तर रोज पाऊस येतोय. आज आलेला नाही आहे पाऊस. तर काय झाले, माझा हा ब्लॉग होऊ शकतो की आजचा हा ब्लॉग माझा उद्याला येईल. म्हणजेच आजचा मंडे, ट्यूजडेला तुम्हाला येऊ शकतो हा ब्लॉग. कदाचित लवकर पण येऊ शकतो कारण हे नेटवर्क इश्यू आहे. सर्व्हर डाऊन असल्या कारणाने व्हिडिओ व्यवस्थित म्हणजे लवकर अपलोड होत नाही. तर काय झालं आहे, कामं वगैरे आवरले मी माझे. म्हणजे कसं आहे, बरं नसल्यामुळे मी दिवसभर हळूहळू कामं करत असते. सकाळचं तर मी व्हिडिओ बनवू शकत नाही कारण कसं रात्री गोळ्या वगैरे टॅबलेट वगैरे खाते तर थोडं नशा आल्यासारखे वाटते, त्यामुळे मी थोडी लेटच उठते. तर मग हजबंड जॉबला वगैरे ड्युटीवर वगैरे जात असतात, त्या कारणाने तर मी थोडा आराम करते, नंतर एक काम करते, थोडा आराम करते, आणखी नंतर एक काम करते. तर माझं कमीत कमी आता 4 वाजत आले. मी आता अंघोळ केलेली आहे. अंघोळ करायची इच्छा नव्हती, थोडं ताप आल्यासारखं वाटत होतं, पण म्हटलं करून घ्यावं, तर करून घेतलेलं आहे. जेवण पण करावंसं वाटत नाही आहे. तोंडामध्ये एकदम असं कळवाहट आलेली आहे, कडू वाटतं आहे तोंड. तर थोडं फ्रूट वगैरे खाणं चालू आहे माझं. फ्रूट वगैरे मी खात आहे. तर त्याच्यावरच तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की असं झालेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. तर एकदम आपल्याला कसा आनंद होत असतो कारण ही माझी 4थी प्रेग्नेन्सी होती. तर सुरुवातीला मी तेवढी आनंदी हॅप्पी नव्हती कारण एकाएकी खुश होणं पण चांगलं नाही आहे. कारण मला असं वाटलं की समज चालून आणखी तसंच व्हायला नको, तर विचार केला नव्हता, परंतु तसंच झालं आहे. तर माझ्या हबीने पण विचार नव्हता केला तसं होणार आणि तसंच झालं आहे. तर दुःख म्हटलं म्हणजे दुःख तर होणारच आहे, पण आता दुःख पण करून काय करणार, आपल्याला ती रिटर्न प्रेग्नेन्सी कन्फर्म राहू शकते प्रेग्नेन्सी, परंतु कसं आहे वारंवार तसंच होणं म्हणजे चांगलं वाटत नाही. तर आणखी एकदा मला हॉस्पिटलमध्ये थर्सडेला पुन्हा चेकअपला बोलवलेलं आहे DNC झाल्यानंतर. म्हणजे लास्ट माझी म्हणजे गर्भाशयाची सफाई झालेली आहे की ज्याला धुलाई म्हणत असतात, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मला खूप असा भयंकर त्रास झालेला होता की जो मला सहनसुद्धा होत नव्हता, तरीसुद्धा मी ती केलेलं आहे कारण नेक्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये मला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. तर तो प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी ते टेस्ट केलेली आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल की कानातलं वगैरे घातले नाही, तर हॉस्पिटलमध्ये जसंही मला ॲडमिट केलं त्या हॉस्पिटलमध्ये असं असतं की ॲडमिट केल्यानंतर नाकातलं, गळ्यातलं, कानातमधलं सगळं, आपल्या पायामध्ये जे काही राहते ते सगळं काढावं लागतं आणि तिथे गाऊन वेअर करून देत असतात, स्वतःचे कपडेसुद्धा घालू देत नाही. तर त्यामुळे मला ते काढावं लागलं. तर मी पायामध्ये जोडेसुद्धा घातलेले नाही आहे, कानातलेसुद्धा काढलेले आहे, झोपूनच राहत असते. तर आता असं झालं आहे की खूप दुःख वाटत आहे. आणि त्या दुःखामध्ये आणखी एक गोष्ट झाली आज की मी काय झालं आहे, ते जे प्लायवूड राहत असते ते ठोकत होते.
ते ठोकत असताना खिडा राहत असतो, तो खिडा तो जो स्विच राहतो बोर्डाचा त्या स्विचमध्ये गेला. ॲक्च्युली मला तिथे माहिती नव्हतं की तिथे होल आहे त्या स्विचला, म्हणजे वरून ते मला दिसलं नाही. तर मी त्याच्यामध्ये काढायला गेले आतमध्ये, तर मला भयंकर असा तिथे शॉक लागला आहे. शॉक लागला तर लागला आहे, एवढ्या जोरात लागला आहे की मी खूप घाबरले. बरं झाले की मी साईडला पडले. माझा भाऊ तिथेच होता जवळच. तर माझा भाऊ म्हणलं मला आगाऊ धंदे कशाला करायला लागली. तर मी म्हटलं तू तर मला वाचवायला आला नाही. तर बोलला की मी पण मरू का तिथे येऊन तुला वाचवायला जाऊन. तर काय झालं, मी म्हटलं की दंडा घेऊन हे करायला पाहिजे होतं. तर एकदम मी तिथे चिकटले वगैरे नाही, साईडला झाले, कारण अजूनही माझे हात असे थरथर कापत आहेत. अर्धा 1 तास होत आहे तरी पण सो ते मला माझ्याचमुळे झालं की मी तिथे खिडा होता आणि त्या स्विच खिड्याला लवकर शॉक येत असतो. तो शॉक ते खिडा काढायला गेले, काढला वगैरे नाही. मग मी मला शॉक लागला. तर मग रेस्ट वगैरे केला, आता आंघोळ वगैरे केली. आता जेवण करते. जेवण पण व्यवस्थित होत नाही आहे मित्रांनो, काय करू तुम्ही सांगा. आराम पण चालू आहे, औषधी चालू आहे. आता नेक्स्ट बघते डॉक्टर काय सांगतात. काय नाही, एक टेस्ट सांगितलेली आहे ॲपला नावाची टेस्ट, की ज्यामुळे मला सांगणार आहेत की वारंवार माझ्यासोबत असं का बरं होतं आहे. कारण माझ्यासोबत आधीसुद्धा असंच झालेलं आहे. माझ्या फर्स्ट मॅरेजमध्ये माझे 2 अबॉर्शन झालेले होते, जे की ते आपोआपच झालेले होते. आणि हे सुद्धा आपोआपच झालेले होते. आणि जी माझी 3rd प्रेग्नेन्सी होती, माझे हजबंड इथे मी आल्यानंतर बँगलोरला, ती माझी 3rd प्रेग्नेन्सी होती. ते माझं बाळ 4 महिन्याचं झालेलं होतं, बॉय झालेला होता मला. तेव्हासुद्धा माझं असंच झालं. तर वारंवार हे असं होणं चांगली गोष्ट नाही आहे, मलासुद्धा माहिती आहे. परंतु आता मी टेस्ट केलेली, म्हणजे सांगितलेली आहे ती करणार आहे 1.5 महिन्यानंतर. तर आता चेकअपला बोलवले आहे, चेकअपला आम्ही जाणार आहोत थर्सडेला. तर आणखी डॉक्टर काय सांगतात तर बघणारच आहोत आम्ही. तर अशी समोरची प्रोसिजर होणार आहे मित्रांनो. तर या हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी ॲडमिट होते, हॉस्पिटल सिच्युएशनमध्ये खूप काही गोष्टी आजमावल्या, खूप काही गोष्टी, म्हणजे मेन म्हणजे हजबंडचं प्रेम, जे की म्हणजे असं काही वाटलं की नाही, म्हणजे आयुष्यात असा विचार कधी केला नव्हता की आधी लाईफ कशी होती ना आता कशी आहे. म्हणजेच अख्खी लाईफ चेंज झालेली आहे, जी चांगली झालेली आहे. म्हणजेच की विचार पण केला नव्हता की मला एवढे चांगले हजबंड मिळतील. खरं सांगते, हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या हजबंडनी सकाळ सायंकाळ, म्हणजे त्यांनी सुट्ट्या घेतलेल्या होत्या, 8 दिवस झालेले होते. मग वारंवार आमची रूम वगैरे इथून जवळच आहे, जास्त काही लांब नाही. परंतु कसं त्यांनी माझ्यासाठी म्हणजे खूप काही केलं. म्हणतात ना की दुःखाच्या वेळेसच आपल्याला म्हणजे माहिती होत असते की कोण साथ देतं आणि कोण नाही. तर त्यावेळेस मी जगवावलेलं आहे. माझ्या हजबंडनी मला खूप साथ दिली. तेव्हा असे रोज रडत होते मी, तरीसुद्धा माझे हजबंड मला व्हिडिओ कॉल करून हसवत होते की त्यांना मराठी येत नाही ॲक्च्युली, मेन प्रॉब्लेम हे आहे. तर म्हणत होते की जो हो गया सो हो गया, अब क्या कर सकते. ते पण बरोबर आहे, कारण गेलेली वेळ आपण परत आणू शकत नाही, बरोबर ना. तर मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की ज्यांच्या कोणासोबत जर तुमचं वारंवार मिसकॅरेज ॲबॉर्शन होत असेल तर प्लीज पुन्हा, म्हणजे नेक्स्ट प्रेग्नेन्सी जर तुम्हाला कन्सीव्ह झालेली असेल तर तुम्ही काळजी घ्या. सुरुवातीला कन्सीव्ह पिरियड मिस झाल्यानंतर जर तुम्हाला प्रेग्नेन्सी पाहिजे असेल, म्हणजेच कन्सीव्ह झालेली असेल, तर तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये जा. म्हणजेच प्रेग्नेन्सी सपोर्ट टॅबलेट डॉक्टर चालू करतील, ठीक आहे. मी थोडा लेट केला आणि मला ब्लडिंग, म्हणजे थोडी स्पॉटिंग चालू झालेली होती आणि काही दिवसांनी माझं ॲबॉर्शन झालं. तर तुम्ही असा कृपया करू नका. माझ्या सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही काळजी बाळगा, ठीक आहे. तर कारण होऊ शकते कधी कधी इनकम्प्लीट ॲबॉर्शन होते, जे माझ्यासोबत झालेलं आहे यावेळेला, की मला गर्भाशयाची धुलाई करावी लागली. कारण बाळाचं जे प्रोडक्ट होतं ते युटेरसमध्ये अटकलेलं होतं. हॉस्पिटलच्या दरम्यान मला कमीत कमी 8-9 स्कॅनिंग करण्यात आल्या, तिकडल्या तिकडे असं माझ्यासोबत तिथे
होत होतं. तर जे माझे स्कॅनिंग रिपोर्ट्स आहे ते ज्या टेस्ट केलेले आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. ठीक आहे, तर मला हेच सांगायचं होतं. ठीक आहे, तर आता माझे डेली ब्लॉग्स मी टाकणार आहे, डेली रुटीनचे, जे की रोज आता येत नव्हते, आता तुम्हाला रोज येणार. ठीक आहे, कारण बघा हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक अटेंडर पाहिजे असतं, जे की लेडीज पाहिजे असतं. ठीक आहे, अशा वेळेला माझे हजबंडच माझ्यासोबत एकटे होते, बिचारे बाहेर थांबत होते, चांगलं पण वाटत नव्हतं. पण काय करणार, अशा सिच्युएशनमध्ये एक अटेंडर राहणं खूप गरजेचं असतं हॉस्पिटलमध्ये. अशा वेळेस मम्मीची खूप आठवण आलेली होती, खूप रडू पण येत होतं. मग मम्मीसोबत बोलून थोडं शांत वाटत होतं. तर कसं आहे, अशा कठीण परिस्थितीमध्ये कोणाला आपण म्हणता येत नाही. आपली जी प्रॉब्लेम असते ती आपल्याला सॉल्व करावी लागते, सामना करावा लागत असतो. ठीक आहे, जे काही होते ते दिवस काढलेले आहेत तिथे हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, सर्व चांगलं झालं. मग नंतर सुट्टी झाली लास्ट डेला, कारण हजबंडच्या पण ड्युट्या जात होत्या, सुट्टी मिळत नव्हती त्यांना. आणि वरून त्यामध्ये एक आणखी प्रॉब्लेम झाली की जे ESI होतं आमचं हजबंडच्या ESI, त्या ESIमध्ये थोडा ॲड्रेस इश्यू झालेला होता. तर ESI आम्ही आधी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये ESI वगैरे आहे. ठीक आहे तिथे, परंतु काय झालं आहे की लास्ट डेला माहिती पडलं की हजबंडचा ॲड्रेस तर UPचा टाकलेला आहे, मथुऱ्याचा टाकलेला आहे, जे माझं सासर आहे. तर ते ESI काही आमचं अप्रूव्ह झालेलं नाही, त्याला झालेलं नाही, म्हणजे ते तेव्हा झालेलं नव्हतं. ज्या दिवशी मला डिस्चार्ज झाला आणि आम्ही सायंकाळी घरी आलो तेव्हा यांच्या याच्याने मेसेज टाकला की ते चेंज झालं. म्हणजे आम्ही जो डिस्चार्ज केलेला होता तो आम्ही पे करून केलेला होता. तर त्याचं लगभग कमीत कमी 27,000 म्हणजे 27,000 आमचं बिल आलेलं होतं, जे की आम्ही पे केलेलं होतं. त्याच्यामध्ये पण काही डिस्काउंट मिळालेलं आहे. ठीक आहे, तो काही इश्यू नाही आहे. ते तर काही दिवसांनी नंतर जर आम्हाला गरज पडली तर ESI आमचं लागू होणार, म्हणजे अप्रूव्ह होणारच. तर असं काही झालेलं आहे मित्रांनो. तर आणखी समोर काय करायला पाहिजे काय नाही, तर तुम्ही पण मला सजेस्ट करा. ठीक आहे, तर असं काही झालेलं आहे. तर आता मी रोज तुम्हाला भेटणार, रोज व्हिडिओ टाकणार. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. घरचे लोक म्हणजे सगळे जॉबला, ड्युटीवर वगैरे जातात. माझा भाऊ आता ड्युटीवर गेलेला आहे, म्हणजे त्याची क्लोजिंग शिफ्ट आहे. ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये कोणी शक्यतोवर जास्तीत जास्त दिसत नाही. जर घरी राहिले तर नक्कीच मी त्यांना व्हिडिओमध्ये येण्याचा प्रयत्न करेन आणि संवाद साधेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.